नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर अकॅडमी पुणेमध्ये मी अभिजित सर्वांचं स्वागत करतोय. आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत अंगणवाडी सुपरवायझर भरती 2026. सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे किंवा बऱ्याच महिला उमेदवार मेसेज करतायत किंवा कॉल करतायत की नेमकं सरळ सेवा भरती आणि अंतर्गत भरती यामध्ये नेमका फरक काय, ग्रामीण आणि शहरी, आम्ही कोणत्या परीक्षेमध्ये फॉर्म भरू शकतो, आमचं हे शिक्षण झालेलं आहे, आमच्याकडे पात्रता ही आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या मनामध्ये ज्या शंका उपस्थित झालेल्या आहेत, जो संभ्रम निर्माण झालेला आहे, तो दूर करण्याचा प्रयत्न असणार आहे. म्हणजे परत तुम्हाला या परीक्षेसंदर्भात कोणताही प्रश्न उद्भवणार नाही. याची वयोमर्यादा असेल, शैक्षणिक पात्रता असेल, त्याचा अभ्यासक्रम कोणत्या दोन परीक्षेचा वेगळा आहे का, दोन परीक्षा कशा आहेत, त्या आम्ही देऊ शकतो का, तर सरळ सेवेची तयारी करणाऱ्या महिला उमेदवार आणि अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील महिला उमेदवार त्यांच्याकरिता हा महत्वपूर्ण व्हिडिओ आहे. मला एक विनंती आहे, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. म्हणजे तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं तुमच्या मनामध्ये आहेत ते सगळे काही मिळणार आहेत. ओके, तुम्ही शेवटपर्यंत बघणार आहात, व्हिडिओला लाईक करणार आहात, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. त्याच्या अगोदर आपल्याकडे जी बॅच सुरू झालेली आहे, अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवेची भरती असेल किंवा अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील भरती असेल, त्याकरिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त, या दोन महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आपण कोणतीही बॅच तुम्हाला 1499 रुपयामध्ये जॉईन करता येणार आहे. मेगा ऑफर आहे. मेगा ऑफरचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर किंमत वाढणार आहे आणि व्हॅलिडिटी सुद्धा कमी होणार आहे. यामध्ये तुम्हाला पीडीएफ नोट्स देणार आहोत, जे की तुम्हाला झेरॉक्स सुद्धा करता येणार आहेत. कोणतीही पुस्तकं वाचण्याची आवश्यकता नाहीये. सर्व विषय शिकवले जातील. यामध्ये मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, आयसीडीएस, पोषण अभियान आणि कम्प्युटर सुद्धा. तसेच आपण शिकवलेल्या सोमवार ते शुक्रवार लेक्चर झाल्यानंतर जे मागचे जे क्वेश्चन पेपर आहेत त्याचं सुद्धा अनालिसिस किंवा अतिसंभाव्य एमसीक्यू आहेत ते सुद्धा दर शनिवारी घेतो. दर महिन्याला झूम मीटिंग असते. तज्ञ आणि अनुभवी शिक्षक ज्यांना जे ऑलरेडी सर्व्हिस मध्ये आहे किंवा ज्यांनी एक्झाम क्रॅक केलेले आहेत, 5-5, 7-7 वर्षाचा अनुभव आहे, असे शिक्षक वृंद या ठिकाणी शिकवण्याकरिता असतील. टेस्ट सिरीज असतील, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. म्हणजे तुम्ही जर जॉबला असेल तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या वेळेनुसार रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये पाहता येईल. लेक्चर झालेले डाउनलोड सुद्धा करता येणार आहेत. तर ही बेस्ट तुम्हाला आता ऑफरचा लाभ घेण्याकरिता 9823-44-22-63 हा नंबर आहे. या नंबरवर तुम्ही संपर्क करायचे, व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक आहे. ऍप तिथनं तुम्ही डाउनलोड करू शकता आणि बॅच सुद्धा जॉईन करता येईल. तर आपला जो मुख्य विषय आहे अंगणवाडी भरती 2026 मध्ये, जी तब्बल सरळ सेवेची 128 जागा आहेत, ग्रामीणच्या 228 जागा असतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतील आणि शहरीची तर 272 पदांची मागच्या वेळेस जाहिरात आलेली आहे. ती सुद्धा परीक्षा या वर्षीच होणार आहे. तुम्ही सर्वजण शेवटपर्यंत बघत आहात, मधनं स्किप करणार नाही ही व्हिडिओ. तर सरळ सेवा आणि अंतर्गत भरतीमध्ये नेमका फरक काय आहे, डिफरन्स काय आहे, तर आम्ही कुठे फॉर्म भरू शकतो, तर हे जाणून घेण्यासाठी आता पुढचं बघा काय म्हटलेलं आहे. अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा भरती कोणती आहे? ही सरळ सेवा म्हणजे डायरेक्ट आहे, डायरेक्ट एक्झाम आहे. एकच एक्झाम आणि दोन डायरेक्ट तुमचं काय होणार आहे, सिलेक्शन होणार आहे. तब्बल 128 प्लस म्हणजे किमान यावेळेस जे आता 8000 प्लस जागा मंजूर झालेल्या आहेत ना, तर तुमची 300 ते 400 पदांची सरळ सेवेची जाहिरात मंजूर झालेली आहे. ओके, जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. तर याकरिता ज्या महिला भगिनी किंवा ज्या महिला उमेदवार मुली आहेत, त्यांचं कोणत्याही शाखेतील म्हणजे आर्ट, कॉमर्स, सायन्स यापैकी कोणत्याही शाखेतनं तुम्ही पदवी उत्तीर्ण असाल किंवा यावर्षी, तसेच पदवीच्या शेवटच्या वर्षातील महिला उमेदवार असतील ज्यांचा आता लास्ट इयरची एक्झाम आहे एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये, अशा सर्व फिमेल कॅन्डिडेट अंगणवाडी सरळ सेवा परीक्षेकरिता पात्र आहेत. तुमची एक्झाम वेगळी आहे, तुमची डायरेक्ट एक्झाम आहे, त्या अंतर्गतची तुमचं काहीही संबंध नाहीये. ओके, तर ज्या कोणतेही असं ग्रामीण आणि शहरीचं काहीही यामध्ये नसते. तर ऑल महाराष्ट्रामध्ये जागा असतात, प्रत्येक जिल्ह्याच्या जागा असतात, फक्त त्या कंबाईन भरल्या जातात. ओके, मागच्या वेळेस सुद्धा 102 पदाची जाहिरात आली होती. यावेळेस सुद्धा 200 प्लस जागा असणार आहे, 200 ते 300 जागा असतील. तर सरळ सेवा म्हणजे तुम्हाला कळालं की जे फ्रेशर उमेदवार आहेत, जे आता डायरेक्ट लागणार आहेत, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ज्यांचं गव्हर्नमेंट मध्ये सिलेक्शन होणार आहे परीक्षेच्या माध्यमातून, त्यांच्यासाठी ही एक्झाम आहे. आणि त्यांचं मी सांगितलंय त्यासोबतच तुम्ही जर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधनं पदवीधारक असाल, पदवी मिळालेली असेल, घरी बसून तुम्ही कोणत्याही शाखेतील, तरी सुद्धा तुम्हाला परीक्षेचा फॉर्म भरता येणार आहे. याच्यामध्ये पात्रता फक्त पदवी आहे, किती मार्क आहेत ते ग्राह्य धरले जाणार नाही. तुम्ही 35% फक्त पास जरी असाल
तरी तुम्हाला या ठिकाणी परीक्षा देता येणार आहे. तुम्हाला अंगणवाडी सुपरवायझर बनता येणार आहे. तर याची सॅलरी 45,000 स्टार्टिंग आहे S13 नुसार. कितीनुसार? S13 स्केल पे 13 नुसार आहे आणि लास्ट पेमेंट तुमचं 1,22,00,000 1,22,000 पर्यंत असणार आहे मागच्या वेतन आयोगानुसार. तर आता परत एकदा वयोमर्यादा सरळ सेवेची जी तयारी करतात त्या महिला उमेदवारांकरिता आहे वयोमर्यादा. ओपन मध्ये असाल, खुल्या प्रवर्गामध्ये असाल तर 18 ते 38 वर्षाच्या असतात. शेवटच्या वर्षी सुद्धा शेवटच्या दिवसापर्यंत जर जाहिरात आली तर तुम्हाला फॉर्म भरता येते. नंतर तुमचं वय संपलं तरी तुम्हाला काही बाधा येणार नाही किंवा काही प्रॉब्लेम होणार नाही. तसेच कॅटेगरीमध्ये 18 ते 43 म्हणजे कॅटेगरीमध्ये एससीबीसी असाल, ईडब्ल्यूएस असाल, एसबीसी, एसटी एसटी कॅटेगरीमध्ये असाल, ओबीसी असाल, व्हीजेएनटी, एनटीबी, एनटीसी, एनटीडी किंवा इतर प्रवर्गामध्ये असाल तर तुम्हाला 43 वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो. सरळ सेवा, कोणताही अनुभवाची गरज नाही. ओके. तसेच प्रकल्पग्रस्त असाल, भूकंपग्रस्त, अनाथ प्रवर्ग असतील, दिव्यांग, अंशकालीन उमेदवार आहेत किंवा खेळाडू उमेदवार आहेत त्यांच्याकरिता वयोमर्यादा शिथिल करण्यात आलेली आहे. त्यांच्याकरिता 45 वर्ष वयोमर्यादा आहे आणि माजी सैनिक असाल तर 55 वर्ष असणार आहे. तर तुम्हाला एकदम हळूवारपणे आणि हे तुम्हाला स्क्रीनशॉट सुद्धा काढता येईल. त्याच्यानंतर मी सिलेबस सुद्धा सांगणार आहे. सरळ सेवेचा आणि अंतर्गतचा वेगळा सिलेबस आहे का एकच आहे? किती मार्क असणार आहे? किती प्रश्न विचारले जातील? किती गुण आहेत त्या प्रश्नाला आणि कोणाला निगेटिव्ह मार्किंग आहे कोणाला नाही हे सुद्धा तुम्ही समजून घ्यायचंय. आता आपण सरळ सेवेचं बघितलेलं आहे. त्यानंतर अंगणवाडी परिवीक्षिका जे पद आहे अंतर्गत भरती, ओके, म्हणजे डिपार्टमेंटल एक्झाम असते, ओके, जे ऑलरेडी सर्व्हिस मध्ये आहेत. कोणत्याही विभागामध्ये काय असते की पदोन्नतीकरिता परीक्षा घेतली जाते, ओके, प्रमोशन करिता आणि सरळ सेवेच्या उमेदवारांसाठी सुद्धा परीक्षा असतात. 50-50% हा रेशो भरला जातो जाहिरातीच्या मार्फत. तर ही ग्रामीण आणि शहरीची वेगळी आहे. म्हणजे ज्या महिला भगिनी अंगणवाडी सेविका म्हणून 10 वर्ष कार्यरत आहेत ग्रामीण भागामध्ये त्यांच्यासाठी ग्रामीणच्या 228 आणि ज्या शहरी भागामध्ये आहेत त्यांच्याकरिता 272 जागा मागच्या वेळेस आलेले. त्याचं फक्त कोर्टामध्ये केस चालू होती, त्याचा सुद्धा निकाल या ठिकाणी लागलेला आहे. कारण की जी वयोमर्यादेमध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री यांनी ते सांगितलेलं आहे 50 किंवा 55 होणार आहे. त्याचं GR येणाऱ्या 8 दिवसामध्ये, ओके, 8 दिवसामध्ये प्रसिद्ध होणार आहे. त्यांच्या सुट्टी सुद्धा एक आनंदाची बातमी आहे. बघा, अंतर्गतच्या महिला उमेदवार त्यांचं जर ओपन मध्ये 38च्या आत असेल तर सरळ सेवेची एक्झाम देता येते आपल्याला आणि कॅटेगरीमध्ये 43च्या आत असेल तर तुम्हाला सरळ सेवा आणि अंतर्गत दोन्ही सुद्धा देता येते. परंतु सरळ सेवेच्या महिला भगिनींना अंतर्गतची परीक्षा देता येत नाही कारण त्याच्याकडे अनुभव नसतो. सरळ सेवेचं तुम्ही परीक्षा देऊ शकता, ती एक्झाम वेगळी आहे, तिची जाहिरात वेगळी असते, तुमचं वेगळं परीक्षा असते, ओके. तर अंतर्गत करिता 10 वर्ष अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असणं गरजेचं आहे. तर ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या बाबी क्लिअर होणारच आहेत. तर याचा दोन्ही परीक्षेचा अभ्यासक्रम एकदा समजून घ्यायचा आहे. सेम अभ्यासक्रम आहे, फक्त अंतर्गत करिता कम्प्युटर हा विषय 10 मार्क नाहीयेत तर सरळ सेवेला आहे आणि सरळ सेवेमध्ये 10 प्रश्न मराठीचे आहेत आणि अंतर्गत मध्ये 20 प्रश्न मराठी व्याकरणावरती आहेत. इंग्लिश ग्रामर 10 प्रश्न 20 गुण, सामान्य ज्ञान, इतिहास, भूगोल, भारतीय राज्यघटना असेल, सामान्य ज्ञान, सामान्य विज्ञान असेल, चालू घडामोडी असतील, अर्थशास्त्र याचे 20 प्रश्न 40 गुण. त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता 20 प्रश्न 40 गुण, ऐश्वर्य पोषण अभियानाचे 30 प्रश्न 60 गुण आणि कम्प्युटर फक्त सरळ सेवेला आहे 10 प्रश्न 20 गुण. असं म्हणजे एकंदरीत तुमचं 100 प्रश्न आणि 200 गुणांचा पेपर ऑनलाईन स्वरूपामध्ये एकतर TCS किंवा IBPS कंपनी मार्फत कंडक्ट केला जाणार आहे. तर ही परिपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. बघा, अभ्यासक्रम सेमच आहे, फक्त डिफिकल्टी लेवल सरळ सेवेची मीडियम टू हार्ड लेवल असते प्रश्नपत्रिकेची आणि सरळ अंतर्गत जी भरती डिपार्टमेंटल एक्झाम आहे त्याचं इझी टू मीडियम, कारण ते ऑलरेडी सर्व्हिस मध्ये त्याचा पेपर थोडा सोपा असतो. सोपा म्हटलं तरी कॉम्पिटिशन आहे, मला अभ्यास तर करावा लागणार आहे. मी थोडं बाजूला सरळ तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढता येईल. याचे फक्त विषय सांगितले, डेटेड टॉपिक लिस्ट मी वेगळी आहे, कोणकोणत्या विषयामध्ये कोणते घटक समाविष्ट आहेत. तर तुम्हाला ह्या गोष्टी कळाल्यात. सरळ सेवेची परीक्षा वेगळी आहे. आता परत एकदा मी सांगतोय, सरळ सेवेच्या उमेदवारांनी अजिबात अंतर्गतचा विचार करायचा नाही. अंतर्गतची परीक्षा वेगळी आहे, तुमचा त्यांचा काहीही संबंध नाही. तुम्ही फक्त फ्रेशर आहात उमेदवार, तुम्हाला डायरेक्ट अंगणवाडी सुपरवायझर बनण्याची सरकारने संधी दिलेली आहे. पदवी उत्तीर्ण असाल किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षामध्ये असलेले उमेदवार सरळ सेवा 128 प्लस ज्या जागा येणार आहेत त्याकरिता पात्र ठरणार आहेत. तर त्याकरिताच आता आपण ऑफर ठेवलेली आहे. उद्याचा शेवटचा दिवस आहे ऑफरचा. महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या दोन महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आपण ऑफर ठेवली होती. 2 दिवस झाले, उद्याचा शेवटचा दिवस असेल. यामध्ये तुम्हाला 1499 रुपयामध्ये वर्षभराकरिता बॅच जॉईन करता येईल. PDF नोट्स मिळतील,
जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयांचे लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहता येतील. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये तुमच्या वेळेनुसार तुम्ही पाहू शकता. लेक्चर झालेले डाउनलोड सुद्धा करू शकता. दिवसभरामध्ये 4 ते 5 लेक्चर असतात. ओके, सर्व विषय शिकवले जातात आणि सिलेबस सुद्धा कंप्लीट करून दिला जाणार आहे. या ठिकाणी 100% गॅरंटी सुद्धा घेतली जाणार आहे. आम्ही सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला मार्क्स सुद्धा चांगले पडणार आहेत. तर याची बॅच तुम्हाला जॉईन करण्याचा 98 23 44 22 63 हा नंबर आहे. या नंबरवरती कॉल करायचा आहे किंवा व्हॉट्सअप केलं तरी तुम्हाला डिटेल्स पाठवल्या जातील किंवा ऍपची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ऍप डाउनलोड करू शकता. ऍप मधून सुद्धा तुम्हाला बॅच या ठिकाणी परचेस करता येईल. ओके, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ही महत्वपूर्ण बाब तुम्हाला अंगणवाडी सुपरवायझर सर्व्हिस मधला फरक सांगितला, अंतर्गत मधला, ग्रामीण आणि शहरी भागामधला फरक सांगितला आणि सिलेबस, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता सुद्धा सांगितलेली आहे. नक्की आवडला असेल लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा आणि आपल्या व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपवर सुद्धा जास्तीत जास्त या व्हिडिओची लिंक शेअर करा. ओके, थँक्यू.